मॅन ऑफ द मॅच, या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच या मॅच नंतर दिलं तर चालेल का पोपेटा साहेब? ओके, स्कोरर जेवायला गेलाय, एक 5 मिनिटात नाव अनाऊन्स करतो. ओके. अरविंद ढेकळे या, अरविंद असले तर या. अरविंद, पोपेटा साहेब पाठवा अरविंदना. अरविंद ढेकळे मॅन ऑफ दी मॅच. माधवबागची हेल्थ चेकअपची कुपन आहे. चला, सलामीची जोडी मैदानात पाठवा. माधवबागची हेल्थ कुपन, हेल्थ चेकअप कुपन. आमचे पाहुणे देशमुख साहेब यांना मी विनंती करतो, प्रवीण देशमुख साहेबांना, की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक. हे तो मोठा चेक दे ना, पुढे चेक दाखव ना, मोठा चेक आहे, चेक दे मोठा. नितीन दे पटकन. माधवबाग हृदय रोग चिकित्सा आणि शस्त्रक्रिया सेंटर यांच्या वतीनं ही हेल्थ चेकअप कुपन आपल्याला देण्यात येते. आणि आज पैठणी नाही अरविंद घरी सांगून आलेत, परंतु आज नाही. काल चान्स होता. ते म्हणतात ना की दर्यात मासा आणि घरान भरोसा. हा, येस, पोपेटा साहेब सांगतात मी देईन. वाह, असे संघ मालक पाहिजेत. क्या बात आहे. काय पाहिजे ते घ्यावा, पण इथे हा कप आपल्याला इथे जिंकायचा आहे. ते सांगतात अजिबात तुमचं मनोबल अजिबात खच्ची होऊन देऊ नका. लढेंगे तो जरूर जीतेंगे, पोपेटा साहेब इथे सांगतात. वळूया मैदानावर. सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे गौरी स्पोर्ट्स उलवे या संघानं. समर्थ कडू आपली ओपनिंग जोडी मैदानात पाठवा. समर्थ, गौरी स्पोर्ट्स उलवे विरुद्ध आरसी बॉयज अलिबाग हा पहिला सेमीफायनलचा सामना या मैदानावर खेळवला जातोय. नाणेफेक जिंकली ती आरसी बॉयज अलिबाग या संघानं, प्रफुल्ल पाटील, राकेश चव्हाण च्या संघानं, आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. गौरी स्पोर्ट्स उलवेच्या संघनायकाला विनंती आहे की आपला एक एक्स्ट्रा खेळाडू 12वा प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये आपण पाठवावा. हा कलर कदाचित लकी कलर दिसतोय, आणि थोडंसं ऑरेंज ब्राऊन कलर हा पण लकी कलर आहे. रामानं घातलेला टी शर्ट. या 4 टीम गेलेल्या आहेत, म्हणजे ब्ल्यू, स्काय ब्ल्यू आणि ब्लॅक असं कॉम्बिनेशन असलेला कलर कोड ड्रेस, आणि ऑरेंज, ब्राउनिश अँड ब्लॅक मिक्स असलेला कलर कोड असलेले ड्रेस ज्यांनी परिधान केले ते थोडे पुढे गेलेले आहेत. आमचे रविदादा थोडेसे मला असं वाटतं नाराज झालेले दिसत आहेत. अतिशय सुंदर असा खेळ पहिल्या लीगच्या मॅचमध्ये त्यांचा आपण पाहिलेला आहे, परंतु त्यांना माहिती आहे की हार जीत तो होती रहती है, खेळ खेळना सबसे बड़ी बात आहे. आणि ती खिलाडू वृत्ती गेली कित्येक वर्ष YB पाटील साहेब आणि रवी पाटील साहेब यांच्याकडे आपण पाहिलेली आहे. वळूया मैदानावर. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा तो आरसी बॉयज अलिबाग या संघानं. प्रफुल्ल पाटील आणि राकेश चव्हाण यांची ही टीम आहे. तर गौरी स्पोर्ट्स उलवे, समर्थ कडू आणि प्रफुल्ल पाटील यांची ही टीम. सलामीला प्रफुल्ल ठाकूर आहेत का? नॉन स्ट्राईक एंडला, आणि स्ट्राईक मध्ये अनिल पाटील. 12th मॅन पाठवा ना समर्थ प्लीज. सिरीज आपण 50 साठी पण काढणार आहोत. सॉरी, सिरीज नसेल 50ला. बॅट्समन बॉलर हे 50 साठी, आणि 40+ किंवा 50+ कोणी जर रेसमध्ये असेल तो त्याला सिरीज मिळेल. बाईक, मालिकावीर साठी बाईक, आणि
संघ मालकासाठी सुद्धा जो संघ विजेता ठरेल त्याच्या संघ मालकाला बाईक मिळणार आहे. आणि पहिला चेंडू पडतोय, इशारा आलेला आहे पंचांचा आणि प्रमोद पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रमोद, क्या बात आहे, प्रमोदचा मस्त चेंडू होता, आला तसा धाडलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ चेंडू जातो. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रननं स्वतःचं आणि संघाचं खातं 50+ खेळाडू अनिल पाटील यांनी उघडलेलं आहे. अनिल पाटील पोचतात वैयक्तिक 1 या धावसंख्येवर आणि संघाला म्हणजे गौरी स्पोर्ट्स उलवे संघाला नेऊन ठेवलेलं आहे ते बिनबाद 1च्या घरामध्ये. 5 ओव्हरचा हा सामना आहे. सेमीफायनल पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते ती 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025ची. बघूया सेमीफायनल अतिशय महत्त्वाचा सामना आहे, निर्णायक सामना आहे, नॉकआउटचा सामना आहे. जो हरेल तो थोडासा नाराज होण्याची शक्यता दाट आहे, परंतु जिंकेल तो अशा उड्या मारेल, आनंदोत्सव साजरा करेल की त्याला रोखणं अशक्य होऊन बसणार आहे. हा चेंडू हो ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून वा देखणा कव्हर ड्राईव्ह, एकदम एक्सलंट फटका, जबरदस्त देखणा क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका मारतोय तो फलंदाज प्रफुल्ल ठाकूर. असलेला खेळाडू आहे, मुरब्बी खेळाडू आहे, बरीचशी मैदानं त्यानं गाजवलेली आहेत आणि समर्थ कडू यांचा अतिशय विश्वासू असा हा खेळाडू आहे. प्रत्येक ऑप्शनमध्ये समर्थ कडू त्याला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपण पाहिलेलं आहे बऱ्याचशा ऑप्शन्समध्ये. आणि का त्याच्यावर समर्थ कडू वाटेल तेवढी बोली लावतात त्याचा प्रत्यय आज या मैदानावर तो स्वतः दाखवून देतोय त्याची गुणवत्ता. फुलटॉस जमिनी लगतचा फटका, सेन्सिबल क्रिकेट. चौकार आल्यानंतर अजिबात हाव नाही केली आणि या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या त्या प्रफुल्ल ठाकूर आणि त्याचा सहकारी अनिल पाटील या जोडीनं गौरी स्पोर्ट्स उलवे विरुद्ध RC बॉईज अलिबाग हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण इथे पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर अनिल पाटील खेळतात 1 धावेवर, तर प्रफुल्ल ठाकूर खेळतायत 1 चौकारानिशी 6 धावांवर. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतात प्रफुल्लनं डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा चेंडू ढकललाय, फक्त जातोय तो पॉइंटमधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करतोय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या षटकातील मला असं वाटतं चेंडू संपलेले आहेत ते 4 आणि धावा आहेत त्या बिनबाद 8. शांत क्रिकेट, संत क्रिकेट. आज वारा भरपूर आहे आणि वाऱ्याची दिशा पण बघा तिकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. हा चेंडू हो आम्ही पण काय कच्च्या गुरुचे चेले नाहीत सांगतायत गोलंदाज प्रमोद पाटील. वय वर्ष 50 आहे. दोन्ही खेळाडूंचं वय वर्ष 50. अनिल पण 50+ आहे, प्रमोद पाटील पण 50+ आहेत आणि अजूनही चांगला फिटनेस आपला त्यांनी दोघांनी ठेवलेला आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हितगुज करून प्रफुल्ल बरोबर आता खेळण्यासाठी तयार आहेत ते अनिल पाटील. हा चेंडू प्रमोदचा ओ कडक प्रहार केला आहे, जातोय लॉंगांमध्ये, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. मस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लगेच चेंडूची फेकी पण केली जाते आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. अनिल पाटील खेळतात 3 चेंडूमध्ये 3 धावांवर. प्रफुल्ल ठाकूर 3 चेंडू 7 धावा. आणि पहिल्या षटकामध्ये बघा एकही नो नाही, एकही वाईड नाही, एकही एक्स्ट्रा नाही. स्टंप टू स्टंप निडर गोलंदाजी जी म्हणतो ती केली. 10 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावर लागलेल्या आहेत. एकही गडी बाद झालेला नाही आहेत. आमचे देशमुख साहेब व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. तिकडे रविदादा आहेत, लबडे साहेब आहेत, निशांत माळी पंच, त्यानंतर गणेश भोईर जे गुजरातवरून खास आलेले आहेत. इथे कोणतरी म्हणत होतं एक पैठणीसाठी गुजरातवरून आले आहेत, परंतु नाही, तसं नाही आहे. त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि ते क्रिकेट खेळण्यासाठी ते आलेले आहेत. आणि मला असं वाटतं रिटायर्ड हर्ड येस दमलेत सांगतायत ते. माझी फुफ्फुस एकदम फुल पॅक झालेली आहेत. 50+ खेळाडू आहेत, मैदानाच्या बाहेर जात आहेत. आणि मैदानात कोण जात आहे तर क्रिस गेल, रायगड टेनिस क्रिकेटमधला समर्थ कडू, ज्यांना ISPL त्यानंतर
40+ जी ISPL आहे ती ज्या खेळाडूनं गाजवलेली आहे, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला होता. बाईक पटकावणारा 40+ मधला हा खेळाडू, ऑल इंडिया 40+ टुर्नामेंटमध्ये ज्यानं बाईक पटकावलेली आहे, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलेलं आहे, तो समर्थ कडू सध्या येलो कॅपमध्ये नॉन स्ट्राईक एंडमध्ये उभा आहे. आणि स्ट्राईकमध्ये आहे तो प्रफुल्ल ठाकूर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, मनोज मोकल आलेत राईट आर्म ओव्हर. फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेतली की नाही माहिती नाही, मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. थांबलाय चेंडू, भानामती व्हावी तसा. आणि 2-2 क्षेत्ररक्षक एकाच पॉपिंग क्रीज मध्ये येत आहेत. प्रफुल्लला सांगितलं धाव धाव धाव, मात्र प्रफुल्ल पोचले की नाही माहिती नाहीये. पंचांनी काहीही बोट केलं नाही, म्हणजे वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे तो प्रफुल्ल ठाकूर. इथे पण नाही तिथे पण नाही, या चेंडूवर मिळाल्या 3 धावा या चेंडूवर धावून काढल्या आणि एक वाईडची अशा एकूण 4 धावा या चेंडूवर मिळतात. वाईड प्लस धावून काढलेल्या 3. रनआउट बीमर. यस, बीमर साठी मदत. बॅटिंग रिव्ह्यू आहे का? यस, बॅटिंग रिव्ह्यू. पाणी घेऊन जा पटकन, जर न्यायचं असेल तर मागतात बघा पटकन. 12वे 13वे 14वे इथे तोपर्यंत चेक केलं जाईल हा नो बॉल आहे की नाही. बघूया, पंच तपासतायत. फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी. स्टंपच्या पण खालून आला, त्यामुळे फेअर म्हणजे नो नाही, वाईड चेंडू आहे. यस, रिव्ह्यू गायब झाला मला असं वाटतंय. बॅटिंग टर्न करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स उल्वेचा आणि एकच रिव्ह्यू, त्यामुळे आता या सत्रामध्ये रिव्ह्यू मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. बघूया, पाणी मैदानात देण्यात येतंय. शांत क्रिकेट आहे, संथ क्रिकेट आहे. आमचे कॅमेरामॅन 24 लाईव्ह इव्हेंटचे सगळे कॅमेरामॅन लाल झालेले आहेत, सगळे खूप मेहनत घेत आहेत. संदेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो. काही जणांचे केस उभे राहिले आहेत उन्हामध्ये, कारण तळपता ऊन, सतत 9 दिवस उन्हात राहणं खाऊ नाहीये. त्या उंच मचानवर बसून अतिशय सुंदर असं देखणं चित्रीकरण ते करतायत. आणि अशा या थर्ड अंपायर साठी तर ते अगदी मोलाचं सहकार्य ते करतायत. त्यांचं मनापासून धन्यवाद. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. ओ, भिरकावलाय क्रिस गेलनं मिड विकेटला. एक सिंगल घेतलेली आहे. हे समर्थ कडून सेन्सिबल क्रिकेट समर्थ कडूचं आत्तापर्यंत पाहिलेले आहे. टेक्निकली एक फिट असा हा खेळाडू आहे. कॅल्क्युलेटेड त्याचं दिमाग असतं. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या व्यूहरचना आखताना त्याला पाहिलेलं आहे. त्यामुळे ही मॅच RC बॉईज अलिबागसाठी तेवढी सोपी नाही आहे. त्यांना कंबर कसावी लागणार आहे आणि ही कंबर मला असं वाटतं गोलंदाज कसतायत ते मनोज मोकल राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. समोर आहे तो प्रफुल्ल ठाकूर, एक हार्ड हिटर फलंदाज. फटके मारतायत, मात्र जमिनी लगतच्या फटक्यांवर जास्त भर त्यांनी दिलेला आहे. आणि एक सिंगल रन काढून स्ट्राईक रोटेट केला जातोय. समर्थ कडूला आता स्ट्राईक देण्यात येतोय. मला असं वाटतं पहिल्या षटकामध्ये फक्त दुसऱ्या बॉलवर चौकार आलेला, त्यानंतर एकही चौकार किंवा षटकार आलेला नाही. 2 षटकं महत्वाची आहेत. 16 धावा धावफलकावर लागल्या. न षटकार चौकार येता या 16 धावा म्हणजे समीर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. शांत चित्ताने शांत डोक्यानं फलंदाजी सुरू आहे ती गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाची. RC बॉईज अलिबाग प्रयत्न करतोय धावा रोखण्याचा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत. फाईन लेग मधील क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आता शॉट थर्डमॅनला बोलवण्यात येतोय. बघूया काय होतंय. हो, बोलवला तिकडे, गॅप दिसली क्रिस गेलला. समर्थ कडू हुशार आहे आणि फाईन लेगला त्याच वॅकंट एरियामध्ये रिकाम्या जागेमध्ये सणसणीत असा चौका मारतोय तो समर्थ कडू. क्या बात आहे समर्थ कडू. डीजे
हा चेंडू हो जबरदस्त टोला, क्या बात आहे. मिड विकेटला षटकार सहज लिलया असा षटकार ठोकतोय तो क्रिस गेल. समर्थ कडू जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते समर्थ कडूची. बघा हा चेंडू टाकला समोर मिळाल्यावर काय समर्थ कडू गप्प बसणार आहे का त्यानं. हा उतुंग असा लॉंग मिड विकेटच्या दिशेनं मारलाय तो षटकार. हा चेंडू शॉर्टपिच चेंडू कट केला जातो पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव या चेंडूवर मिळते. आमचे डॉक्टर उमेश आलेले आहेत. डॉक्टर उमेश मुंबईवरून इथे हे सामने पाहण्यासाठी रोज येत आहेत आणि आजही ते इथे आलेले आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये त्यांची करामत आपल्याला बघायला मिळेल. फलंदाजी, बॅटिंग, फिल्डिंग हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर संजय कुरंगळे त्यांच्या बाजूला बसून त्यांचं यथोचित असा मान सन्मान करतायत. वा व्हॉट अ स्ट्रोक. हवेमध्ये मारलाय चेंडू आणि झेल होण्याची शक्यता. मस्त झेल टिपलाय. पहिला गडी बाद होतोय, पहिला गडी गारद होतोय तो फलंदाज प्रफुल्ल ठाकूर. कुरंगळे सर इकडे या जरा. गडी गारद झालेला फलंदाज प्रफुल्ल पाटील बाद झालाय. मात्र व्यासपीठावर आमचे डॉक्टर योगेश नावाडकर मुंबईवरून आलेले आहेत. होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत आणि गेली 10-12 वर्ष आमच्या निरामय हॉस्पिटलला तिथे येत आहेत. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. 12th मॅन समर्थ कडू आपण पाठवा ना प्लीज. नाहीतर इथे एकाने उभं राहिलं तरी चालेल. फक्त नावं सांगा. रामनाथकर ना, राकेश रामनाथकर बॅट्समन ना. बॅट्समन आमच्या अलिबागवालेच सांगतायत. आमच्याच एरियातला आहे, अलिबागचा हा खेळाडू आहे. बघूया आज त्यांच्यावर त्यांच्याच अलिबाग विरुद्धच आता खेळण्याची वेळ आलेली आहे. आणि गोलंदाज प्रफुल्ल पाटील, कॅप्टन पिंटिया. हो शॉर्टपिच चेंडू भिरकावलाय. समर्थन मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतात धावत. चेंडू उचलतात, चेंडूची फेक करतात. तोपर्यंत एकच धाव. 1-28 अशी धावसंख्या झालेली आहे. पहिला गडी रिटायर्ड झालेला अनिल पाटील 3 धावांवर ते खेळत होते आणि आता समर्थ कडू आणि राकेश रामनाथकर ही जोडी मैदानावर स्थिरतावर होताना आपण पाहतोय. शांत क्रिकेट आहे, हिरवगार असं मैदान आहे. दुपारची वेळ आहे, 2:45 झालेले आहे. तरीही उन्हाचा जो चटका आहे तो उन्हाचा चटका लागत नाहीये. त्याचं कारण आहे हिरवगार असं मैदान. निसर्ग आहे शेवटी. निसर्ग तुम्हाला नेहमी मदत करत असतो आणि तोच निसर्ग, त्याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही स्पर्धा या NISMच्या मैदानावर, सेबीच्या मैदानावर खेळवली जाते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार आहेत गोलंदाज पिंट्या, पप्पू पाटील, स्वतः कर्णधार प्रफुल्ल पाटील तयार. हो हो हो, क्या बात है. उसळी घेतली चेंडून, बाउन्सिंग डाऊन द विकेट. जबरदस्त हा चेंडू, खांद्याचा वापर केला, चेंडू उसळवला आणि मारायचा होता ऑन साईडला. फलंदाज राकेश रामनाथकर यांना मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे प्रफुल्ल पाटील. ओ प्रफुल्ल पाटीलचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे. वळवतायत चेंडू. प्रफुल्ल पाटील यांनी ओळखलं की आता आपल्याला ऑन साईडला नाही चेंडू द्यायचे, ऑफ स्टंपला आपल्याला चेंडू टाकायचे. समर्थ कडू पण सांगतोय की मार रे बाबा, मार, इकडे मार तिकडे मार, फटकेबाजी कर. आपल्या तिकडे खेम्यामध्ये अनेक खेळाडू बसलेले आहेत. एक स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे ती गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाची आपण बघितलेलं आहे. आमचे मला संदीप पाटील पण त्याच टीममध्ये आहेत बेंडकडचे. आणि हा चेंडू
हो फ्लिक केलाय, कट केलाय, सेन्सिबल क्रिकेट मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मात्र फायदा नाही उठवणार, कारण क्रिस गेलनं बघितलं या अगोदरच्या 3 चेंडूवर फक्त सिंगल धाव आलेली आहे. करंट रन रेट आता 10.88चा आहे. त्यामुळे या 2 चेंडूमध्ये आपल्याला पप्पूच्या पिंट्या पाटील यांच्या एकतरी षटकार मारायला पाहिजे हे डोक्यात आहे. ते समर्थ कडूच्या 1 षटकार 1 चौकार मारून 13वर खेळतोय तो समर्थ कडू, आणि समोर प्रफुल्ल पाटील ज्यांना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2च धावा दिलेत. हो हो हो, एक्सलंट डिलिव्हरी, क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी, दुसरं षटक आहे, सॉरी तिसरं षटक आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये खरपूस समाचार उठवला. 10 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. तर स्वतः कर्णधार कसा पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आज इथे पेश करतायत आरसी बॉईज अलिबागचे गोलंदाज प्रफुल्ल. हा शॉर्ट पिच चेंडू एक कर्णधारानं दाखवलाय, दुसरा कर्णधार दाखवेल का? आणि हो, लॉंग ऑन मध्ये समर्थ कडून दाखवलंय की मी पण कर्णधार काय कच्चा नाहीये. जबरदस्त टोला आणला समर्थ कडून प्रफुल्लला. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बुवा आमचे प्रोप्रायटर संजय गायकर इथे वेगवेगळी स्फूर्ती गीतं लावतायत. अक्षरशः त्यांनी गोंधळ मांडलेला आहे, गोंधळ इथे वाजवलेला आहे, कारण गोंधळ म्हटलं की थोडीशी स्फूर्ती चढते. खेळाडूंना षटकार चौकार मारतील कदाचित फलंदाज, आणि तसंच झालं. पप्पूनं 5 चेंडू टाकले, 5 मध्ये 2च धावा दिल्या. मात्र 6व्या चेंडूवर प्रफुल्ल पाटीलच्या एक षटकार समर्थनं मारला. पाणी अंपायरचा रिलीव्हर टीके कुरंगळेना चक्कर आलेली दिसते. स्ट्रेचर पाठवायचं. अण्णा बोलतात मी जातो उचलून आणायला. टीके कुरंगळे खरोखर पायाला फोड आले असतील त्यांच्या. किती धावलेत 9 दिवस. त्यांचे पाय जर तसं त्यांच्या फोड येणं कठीण आहे, रापलेले पाय आहेत त्यांचे. तसं शेताभातात ढेपळीमध्ये ज्यांनी क्रिकेट सुरू केलंय आणि अजूनही खेळतात तिकडे, असे एकता कांबेचे एक चांगले होनहार खेळाडू आहेत. आणि पंचांच्या दुनियेमधले बऱ्याचशा जणांचे गुरु, ज्यांनी आपल्या परिसरामध्ये लोकल पंचांचं काम, लोकल पंच पण पंचगिरी चांगली करू शकतात हे दाखवलंय. ते टीके कुरंगळे आता बाहेर येत आहेत. त्यांच्या जागी निशांत माळी, MCA ची परीक्षा पास झालेले एक अनुभवी लेदर आणि टेनिसमध्ये जे चांगलं अंपायरिंग करतात, ते मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. फलंदाजीसाठी राकेश रामनाथकर कुछ तो कर. कटवलाय चेंडू, फक्त फ्लिक केलाय. त्यानं ओळखलं की एक बाजूने समर्थ मारतोय ना, मग आपण कशाला घाई करायची, आपण कशाला गडबड करायची, कशाला प्रेशर आपल्या सहकार्यावर टाकायचं. आणि धावांचा जो आलेख आहे तो वाढत नेत आहे. धावसंख्या पोचलेली आहे 2 बाद 36. 5 षटकांचा हा सामना. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातील एकच चेंडूचा खेळ संपलाय. लेफ्टी रायटी समीर कॉम्बिनेशन झाल्या कारणानं थोडंसं गोलंदाजाला अडचणीचा सामना करावा लागतोय, परंतु काय या अडचणीतून आरसी बॉईज अलिबाग संघाला मार्ग काढावा लागेल आणि ते काढतायत. हा चेंडू हो, वेगानं चेंडू टाकला, तसा धाडला, जेवढा वेग तेवढाच चांगला फटका, आणि चेंडू गेला टिट फॉर टॅटच्या म्हणीनुसार सीमारेषा पार, चौकार. बॅकफुटवर जाऊन पंच केला हा चेंडू. आमचे नागोरी आलेले आहेत, चहा विकतायत, छास विकतायत, लस्सी, पण त्यांच्या कपड्यावर एक पण डाग नाही बघा. शुभ्र नागोरी, आमचे नागोरी यांचं स्वागत. हा चेंडू
हो, हा चेंडू लागलाय वाटतं. समर्थ कडू याला, आणि या चेंडूवर एकही धाव नाहीये. पाणी पाहिजे का? नाही. समर्थ कडू तसा एक हुकमी अस्त्र आहे, हुकमी एक्का आहे, ज्यानं ऑल इंडिया 40+ टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावलेली आहे आपल्या परिसरातील. तो पहिला खेळाडू ऑल इंडिया टुर्नामेंटमध्ये मालिकावीराचं पारितोषिक पटकावणारा, सहज तो हार मानणारा खेळाडू नाही आहे. एक जिगरी खेळाडू आहे, लढाऊ खेळाडू आहे, योद्धा आहे, आणि तो खेळण्यासाठी सज्ज आहे. मात्र गोलंदाजीसाठी आहेत ते सचिन म्हात्रे. म्हात्रेंचे सचिन. सचिनचा हा चेंडू ओव्हर पिच होता, जमिनी लगतचा फटका मारला लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय मात्र काही उपयोग नाही. हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी समर्थचा हा अजून एक चौकार. दहा चेंडू मध्ये 27 धावांवर खेळतोय समर्थ कडू. सेन्सिबल इनिंग, शांत चित्ताने फलंदाजी करतोय, मध्येच आक्रमक पवित्रा धारण करतोय. कॉम्बिनेशन चांगलं आहे, फटक्यांचं सिलेक्शन चांगलं आहे, स्ट्रोक्स चांगले आहेत ते समर्थ कडूचे. हा चेंडू फुटवरचा वापर केला, हवेमध्ये आहे, झेलची शक्यता, आणि हा झेल हाताला स्पर्श करून खाली पडतोय, जमिनीला दान होतोय. यष्टीरक्षक थोडेसे नाराज आहेत. कर्णधार पिंट्या काय करणार, लांब होता थोडासा हा झेल, परंतु ते म्हणतात की घ्यायला पाहिजे होता, महत्वाची विकेट होती. एक जीवनदान मिळतंय ते समर्थ कडूला. 11 चेंडूमध्ये 29 धावांवर खेळतोय. रनरेट बघा, करंट रनरेट 12चा झालाय. फलंदाजांना अनुकूल असा हा रनरेट आतापर्यंत ठेवलेला आहे ते दोन्ही फलंदाजांनी, समर्थ कडू आणि राकेश रामनाथकर. हा चेंडू सचिन म्हात्रेंचा. सचिन म्हात्रेचा बॅटची कडा घेऊन चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. एकच सिंगल रन मिळतीये. परिश्रम करतात, कंबर कसले बघा सचिन म्हात्रेंनी. सचिन म्हात्रे पण सहजासहजी षटकार चौकार देणार नाहीयेत. 12 धावा मला असं वाटतं या षटकामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. एकही षटकार त्यामध्ये मारण्यात नाही आला. 2 चौकार लागले, पण एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर गौरी स्पोर्ट्स उलवे संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 47. एक बाद माफ करा, 1 बाद 47. नागोरी चहावाले तुम्हाला नंतर मधल्या ब्रेकमध्ये चान्स दिला जाईल. मिथूनच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करतात ते, स्टेजवर येऊन ते डान्स मिथूनच्या गाण्यावर. आता आपण बघितलं की जुने पिक्चर खूप दाखवतायत आता. मला असं वाटतं आता रंगीला चित्रपट दाखवण्यात येतोय वेगवेगळ्या थिएटर्समध्ये. आमिर खान यांचा, उर्मिला मातोंडकर यांचा. तर असे ओल्ड 90तले आमचे हिरो नागोरी. हा चेंडू मारलाय, प्रहार केलाय, बघूया उंची तर आहे, लांबी मिळेल का, परंतु नाही. सुंदर झेल टिपलाय, लांबी कमी पडली आणि समर्थ कडू सारखा मोठा मासा गळाला लागतोय. समर्थ कडू चा झेल टिपला जातोय आणि निराश अंतःकरणाने समर्थ कडू मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. मस्त झेल टिपला आणि गोलंदाज मिलिंद म्हात्रे एक यशस्वी गोलंदाज म्हणून आपण आपल्याला पाहायला मिळतोय. मस्त झेल टिपला प्रवीण डाकी यांनी आणि प्रफुल्ल ठाकूर नंतर समर्थ कडू यांनी संघाला 30 धावांचं, तेही 13 चेंडूमध्ये फास्टेस्ट 30 त्यांनी केली आणि मैदानाच्या बाहेर येत आहेत.
झेल झेल बाद आणि फलंदाज बाद होतोय तो दीपक गंबे. रवी म्हात्रे नवीन फलंदाज मैदानात आहेत. राकेश चव्हाण यांचा आरसी बॉयज अलिबाग आपण मैदानात पाहतोय. जो होता है वो अच्छे के लिए होता है. एक विकेट गेली दीपकची आणि रवी तयार. हायट्रिकचा चान्स मात्र सेफ लँडिंग झालंय या चेंडूची. या चेंडूवर मिळते एक सिंगल. धावांना आता आवर घातलाय का समीर? जसं समर्थ कडू आऊट झाला ना तसा धावाला असा लगाम लागल्यासारखं वाटतंय प्रफुल्ल ठाकूर आणि समर्थ कडू सर. नाही मग या मधल्या फळीला आता काहीतरी करावं लागणार आहे तरच गौरी स्पोर्ट्स उल्वे संघ एक चेसेबल स्कोर उभा करेल. नाहीतर गौरी स्पोर्ट्स उल्वे विरुद्ध जी आरसी बॉयज अलिबाग खेळते ती स्ट्रॉंग टीम आहे. एक चांगली फलंदाजांची टीम आहे. जोरात चेंडू मारलाय आणि हा हाताला स्पर्श करून चेंडू जातोय लॉंगॉन सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. स्कोर 54 धावा 3/54 4.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. रन रेट मात्र तेवढाच आहे साधारण 11.57 म्हणजे 12च्या जवळ जाऊन बसलेला आहे. मिलिंद म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. राकेशनं पुन्हा एकदा तडाखा आणलाय. आता मात्र अजून जोर लावला. मला असं वाटतं राकेशनं 70 नाही तर 75-76 मीटर मारलेला हा लांब लचक राकेश रामनाथकरचा षटकार. 8 धावा झाल्यात सर धाव फलकावर. अजून एक चेंडू शेष आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी 12चा रन रेट रिक्वायर्ड रन रेट चालू आहे. गौरी स्पोर्ट्स उल्वे फलंदाजी करतोय. हा ही चेंडू जोरात प्रहार केलाय. उंची तर आहे लांबी जाईल का आणि हा अजून लांब मारलेला षटकार. षटकारांचे हायट्रिक मिलिंद मात्र इथे या मैदानावर करतोय. सॉरी राकेश रामनाथकर या मैदानावर करतोय. जबरदस्त फलंदाजी आज बघायला मिळालेली आहे राकेश रामनाथकर यांची. वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे सगळेजण पाहत होते आणि बघितलं आपण तर 20 धावा त्यानं केलेल्या आहेत आपल्या बॅटिंगमध्ये. 7 चेंडूमध्ये 20 धावा म्हणजे धुव्वाधार फलंदाजी केलेली आहे ती राकेश रामनाथकर यांनी आणि संघाला नेऊन ठेवलंय. ते 66च्या घरामध्ये जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि डीजी पोपेटा कळंबोली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. या मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि डीजी पोपेटा कळंबोली. स्कोर कार्डवर बघा आपण बघू शकतो 40+ बिग बॅश लीग चे आरसी बॉईज अलिबाग ची गोलंदाजी. प्रमोद पाटीलनं 10 धावा दिल्या. मनोज मोकलनं 17 धावा मात्र एक विकेट त्यांनी घेतली. प्रफुल्ल पाटील 8, सचिन म्हात्रे 12 आणि मिलिंद म्हात्रेंनी 19 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि एकच धाव होती.
परंतु त्याच्यानंतर 3 षटकार लगावले गेले ते मिलिंद म्हात्रेंना. रवी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येते. चला या मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि डीजी पोपेटा कळंबोली मन्नी आहे ते दोन्ही कॅप्टन्स या. मॉर्निंग सुपरस्टार कर्जतचे कॅप्टन या. दुसरी सेमीफायनल. यस आपण बघतो रवी पाटील आहेत आणि या दोन्ही टीमचे टी शर्ट सेम आहेत बघा. दुसऱ्या सेमीफायनलला पण सेम टी शर्ट कलर आलेला आहे. पाटील साहेब जरा तिकडे त्या साईडला जा. हां अण्णा गावडे तुम्ही पण मध्ये या. टॉस केला जातोय कळंबोली आणि कर्जत. रवी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलेला आहे. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत संघानं निर्णय लगेच कळवायचा आहे. हॅलो. तर नक्कीच आता आपण बघतोय हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला नक्कीच मिळेल, कारण एका बाजूला ज्या अनुषंगानं आपण नेहमी म्हणतो ना की एक चूक तुम्हाला किती मागणी ठरते. एक झेल सोडला होता आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि त्या षटकारांच्या बलबुत्यावरच आपण बघितलं तब्बल 66 धावा जमा झाल्या. त्या समोरच्या संघाच्या 67 धावांची गरज असेल. आता मात्र प्रेक्षकांना एक हाय व्होल्टेज भरा सामना नक्कीच पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीनं सुरुवातीपासूनच मी म्हणेन की आगाज करायला लागेल. आक्रमक शैलीनं अटॅकिंग शैलीनं या ठिकाणी उतरावं लागेल फलंदाजांना. हा निश्चितच टीके माई सर आणि देवेंद्र माई सर आरसी बॉईज अलिबाग मध्ये त्या खेळाडूंचा भरणा आहे. मातबदार फलंदाज आहेत. आपण पाहिलं की सकाळपासून त्यांची फलंदाजी बहरते या क्रीजवर ग्राउंडवर आणि तशा पद्धतीचे त्यांच्यामध्ये फलंदाज 67 धावांचं आव्हान पेलायचं आहे. सलामीची जोडी जाताना दिसते आहे आणि या 67 धावा कशा काढतील याकडे लक्ष असणार आहे त्यांच्या ड्रेसिंग रूमचं आणि तमाम प्रेक्षकांचं. कोण हॉबी होणार फिल्डिंग करणारी मी म्हणेन गौरी स्पोर्ट्स टीम आणि आरसी बॉईज अलिबाग हॉबी होणार का हे पाहणं देखील गरजेचं राहणार आहे. डॉक्टर युवराज इथे आलेले आहेत. डॉक्टर युवराजांचं आपण इथे स्वागत करूया. त्यानंतर अभिजित पाटील यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. स्वागत करूया सकळ जनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी या शुभ समयाला उपस्थित पाहुण्यांचे अभिजित पाटील आणि डॉक्टर युवराज म्हशेळकर. डॉक्टर युवराज म्हशेळकर यांचा संयुक्तिक सन्मान सत्कार करण्यात येतोय. तेही चांगले क्रिकेटर आहेत. हेच मैदान त्यांनी गाजवलेलं आहे डॉक्टर युवराज यांनी. नक्कीच लहान मुलांना काय झालं ते कधी कधी ओळखता येत नाही, परंतु लहान मुलांना अगदी जबरदस्त उपचार करतायत ते डॉक्टर म्हशेळकर सर. हा नक्कीच देवेंद्र, लहान मुलांचं डॉक्टर होणं म्हणजे सोपं नाही आहे. तुम्हाला माहितीच नसतं अगोदर की काय झालंय तिथपासून सुरुवात ती ट्रीटमेंटपर्यंत. आपल्याला काय झालं तर आपण सांगू शकतो बाबा इकडे झालंय तिकडे झालंय, ताप आलाय, थंडी वाजते, पोट दुखतंय, परंतु लहान मुलं फक्त रडतात. त्या रडण्याच्या आवाजावर हे आजार ओळखतात आहे ना युवराज. अभिजित पाटील यांचाही सन्मान इथे करण्यात येतो. अभिजित पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. वळू या मॅचकडे. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिंकण्यासाठी 67 धावा पाहिजे, त्याही 5 ओव्हरमध्ये म्हणजे 13.40 धावांची सरासरी, 13.40 रन्स पर ओव्हर असा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. तो जिंकण्यासाठी आरसी बॉईज अलिबाग या संघाला, आरसी बॉईज अलिबागचे 12th मॅन आमच्या इथे सुनील म्हात्रे साहेब बसलेले आहेत आणि उलव्याचे अमोल म्हात्रे जे मुरुडहून आहेत हे दोघे बसलेले आहेत. म्हणजे दोघेही समुद्र किनाऱ्यावरून आलेत. शॉर्ट पिच चेंडू मस्त टोलवलाय. 50+ खेळाडून एक सिंगल काढली आहे. राकेश चव्हाण जे स्वतः टीम ओनर आहेत त्यांनी एक सिंगल रन काढली आणि स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे. धावसंख्या पोहोचवलंय बिनबाद 1.
बिनबाद 1. बघतात, टहळणी करतात, क्षेत्रक्षणाची व्यूहरचना तपासतात. प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या, कॅप्टन. ओ कॅप्टन मारायचा होता तो, फाईन लेगला मात्र चेंडू सीमारेषेजवळ जातोय. क्षेत्ररक्षक धावतायत धावतायत धावतायत, पायानं चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि यामध्ये 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 22च्या या 3 धावा, 22च्या 3 धावा मिळतात त्या आरसी बॉयज अलिबाग या संघाला. या 22च्या 3 धावांना धावसंख्या वधारते, आरसी बॉयज अलिबाग पोहोचते ती बिनबाद 4च्या घरामध्ये. म्हणजे रन रेट साठी देवेंद्र मला असं वाटतं आता फक्त 7-8 धावा पाहिजेत. हा चेंडू हो हो 50+ खेळाडूंना काय देखणा फटका मारलाय आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. राकेश चव्हाण कसलेले खेळाडू आहेत, बरेच जुने जाणते अनुभवी असे खेळाडू आहेत. टॉल हायटेड आहेत, स्लिम बॉडीचे, आपली हेल्थ चांगली मेंटेन केलेले हे खेळाडू आहेत आणि सध्या नॉन स्ट्राईकला एंडला उभे आहेत. 1 धाव त्याने धावून काढली स्ट्राईकमध्ये. प्रफुल्ल पाटील कर्णधार गेलेले आहेत, बघतायत, टहळणी करतायत, कुठे कुठे क्षेत्ररक्षक ठेवलंय. 3 खेळाडू सर्कलच्या आत आपल्याला पाहायला मिळतात यष्टीरक्षकासकट. 4 खेळाडू शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, मिड ऑफ मध्ये एक खेळाडू तैनात केला, विकेट किपर स्वतः आहे आणि बाकीचे सर्व खेळाडू सीमारेषेला चिटकून उभे केले आहेत. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि दोघांच्या मध्ये एक आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू तैनात केलाय. शॉर्ट पिच चेंडू पिंट्यानं मारलाय, मात्र हातामध्ये मोठा मासा गळाला लागतोय. पिंट्या निराश आणि आनंदोत्सव साजरा करतोय तो कर्णधार समर्थक कडू. क्या बात आहे, जसं जाळं रचलं, जसं प्लॅन केलं तसाच्या तसा हा मासा जाळ्यात फसलेला आहे आणि स्वतःवर निराश होतोय तो कर्णधार प्रफुल्ल आणि निराश अंतःकरणानं आता मैदानाच्या बाहेर येतोय. मोठा हादरा बसतोय तो आरसी बॉईज अलिबागला. गळाला लागतोय देवेंद्र, मला असं वाटतं एक चांगला फलंदाजाची विकेट गेलेली दिसते ती आरसी बॉईज अलिबागच्या. एक होनहार खेळाडू होता, षटकार चौकार मारण्याची क्षमता त्यामध्ये होती आणि असा एक षटकार चौकार मारणारा खेळाडू जो ज्याला आपण मॅच विनिंग खेळाडू म्हणतो, तो मॅच विनिंग खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येत आहेत. तर रुपेश म्हात्रे चालता फिरता स्कोरर आमचे रोहित गाताडे, दत्ता ऑलराऊंडर, डे नाईट फॉर्मॅटमध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये मस्त त्यांची कामगिरी असते. ते दत्ता गाताडे. आमचे सुनील म्हात्रे साहेब अलिबागचे थोडेसे टेन्शनमध्ये आलेत कारण कॅप्टन आऊट झालाय, परंतु अमोल म्हात्रेंच्या चेहऱ्यावर मला असं वाटतं थोडंसं हसू दिसतंय, ते स्माईल देत आहेत. परंतु दिल्ली बहुत दूर आहे, अजून भरपूर काही यायचं आहे. बघूया या चेंडूवर काय होत आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत गोलंदाज गजानन पाटील. गजानन नाव म्हणजे गणरायाचं नाव, गणपतीचं नाव ते पण नमस्कार करतात गणरायाला. आणि गजानन पाटील खेळण्यासाठी तयार आहेत. बॉलिंग टाकतायत, बॉलिंग मार्कवर. हो शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. एक सिंगलच रन या चेंडूवर मिळते. ओळखले आरसी बॉईज अलिबागनं की आता घाई नाही करायची, थोडंसं जमेल तेवढं शांत खेळायचं, मिळाला तरच मारायचा, नाहीतर कोणती रिस्क घ्यायची नाही हे ठरवलेलं दिसतंय. 1 डाऊन पोझिशनला रुपेश म्हात्रे गेलेले, एक सिंगल काढली आणि स्ट्राईक दिलाय पुन्हा तो राकेश चव्हाण यांना. स्वतः कर्णधार ओनर, टीम ओनर राकेश चव्हाण, प्रफुल्ल पाटील. राकेश चव्हाण 50+ चे खेळाडू. स्लो टाकला, अगदी स्लो चेंडू टाकला, फसवा चेंडू, कटली ॲम्ब्रोज सारखा. अगदी फ्लाईट पण दिली या चेंडूला आणि स्पीड पण किती कमी केला बघा ना. असा म्हणजे लल्लू चेंडू बोलतो ना आपण, एखाद्याला लहान मुलाला चेंडू टाकतो तसा हा चेंडू टाकला आणि हा फसवा चेंडू. मात्र स्टंपवर हा चेंडू होता, त्यामुळे या चेंडूवर एकही धाव काढू शकले नाहीत फलंदाज. पहिलं षटक संपतंय
पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या आरसी बॉयज अलिबाग संघाच्या धावफलकावर फक्त 1-6. नक्कीच 1-6 दादा या ठिकाणी आपण बघतोय, परंतु जी सुरुवात प्रफुल्ल पाटीलनं थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं, कारण मोक्याच्या क्षणी आपण म्हणतो ना की आता टुर्नामेंटची सांगता आली आहे आणि या शेवटच्या क्षणाला तुमची विकेटची अहमियत काय आहे ती दाखवणं गरजेचं होतं. मागच्या सामन्यामध्ये एक चांगली इनिंग खेळला होता आणि त्या इनिंगला आठवून मी म्हणेन की शेवटपर्यंत जर का राहिला असता प्रफुल्ल तर नक्कीच सामन्याचं चित्र बदललं असतं, कारण आधीच धावासंख्येचा डोंगर उभा केला आहे. 66 धावांचा पल्ला पूर्ण करायचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी एक चांगला आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर उभा असणं गरजेचं होतं. नाही, नक्कीच मी तुमच्या मताशी सहमत आहे, परंतु रनरेट पण खूप होता ना देवेंद्र. 13.40 रनरेट म्हणजे टुकू 1-2 काढून नंतर मग प्रेशर वाढून घेतल्यासारखं पण कदाचित झालं असतं, म्हणून आक्रमक पवित्रा धारण केला. मात्र त्यानं पण असा चेंडू मारला जिथे स्वतः समर्थकडच उभा होता. कधी कधी एखाद्याचं नशीब पण कधी कधी मार खातं. तुम्ही मेहनत करता आयुष्यभर, परंतु न मेहनत करणारा पण आपल्या पुढे कधी कधी जातो तेव्हा थोडंसं आपल्याला दुःख होतं, परंतु तिथे देवाची करणी असते. आणि क्रिकेटमधली अनिश्चितता हेच तर दाखवते काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. हे क्रिकेटमध्ये आपण भाकीत करणं म्हणजे अशक्य असं झालेलं आहे. अनेक पंडितांनी भाकीतं केली, त्याचं सगळ्यांचा हसं झालेलं आहे. आमचे मर्फी शेट क्रियाडो यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांनी 1 लाख रुपये स्पॉन्सर केलेले आहेत या स्पर्धेसाठी. ते मर्फी शेट क्रियाडो यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पोपेटा साहेबांना ते आल्या पहिले भेटतायत. आज मर्फी शेट म्हणजे एकदम लीडर सारखे आज आलेले आहेत. रोज खेळण्यासाठी टी शर्ट ट्रॅकमध्ये येतात. आज मात्र ते अतिशय सुंदर दिसत आहेत. हा चेंडू मस्त क्षेत्ररक्षण, क्या बात है, जबरदस्त क्षेत्ररक्षण. या चेंडूवर मिळते 2 धावा. एक बाद 8 सुपर 8ला मर्फी शेट क्रियाडो यांची टीम गेलेली, त्यामुळे आज आनंदात होते, परंतु थोडंसं दुःख पण त्यांच्या चेहऱ्यावर आहे. परंतु ते दुःख विसरले आता आणि आलेले आहेत. ओहो, यॉर्कर चेंडू फ्लाईट. पण या गोलंदाजांनी बघा मंत्र काय घेतलाय, मला असं वाटतं फास्ट नाही टाकायचं, स्लो टाकायचं की काय. मर्फी शेट क्रियाडो यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मर्फी शेटना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. कुर्ता मस्त आहे मर्फी शेट, कोणत्या दुकानातून घेतलं नंतर सांगा आम्हाला हळूच. तुमच्या व्यक्तिमत्वाला तो शोभून दिसतोय. आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद रुपेश म्हात्रे. खेळाडू व्यासपीठावर बसलेले आहेत. दरवर्षी ते या 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीगला सढळ हाताने भरघोस मदत करत असतात. पहिल्या वर्षापासून 1 लाख रुपये त्यांनी दिले आणि यंदा पण 1 लाख रुपयाची देणगी त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेली आहे. तरी 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग समिती 2025 तुमचं मनापासून आभार व्यक्त करते. आता मॅचकडे जाऊया. मॅचची परिस्थिती आता थोडीशी बिकट झालेली आहे ती आरसी बॉयज अलिबाग संघासाठी. मात्र 2 जरी षटकार कोणत्या खेळाडूंना मारले ना, ही मॅच यू टर्न घेईल. समीर काय वाटतं? निश्चित युट्यूब क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आणि कोणत्याही क्षणी संघ खेळाडू आपला सामना फिरवू शकतात. फक्त त्या तालमेलनी क्रिकेट खेळायला, कोऑर्डिनेशन क्रिकेट खेळायला हवा माही सर. हा नक्कीच. आणि म्हणूनच कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी लेफ्टी मला असं वाटतं आरसी बॉयज अलिबाग टीमच्या कर्णधारांना पाठवलाय. सचिन म्हात्रे लेफ्टी बॅट्समन चंद्रपाल सारखा उभा राहतोय आणि खेळण्यासाठी तयार आहे. हो, ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवली आहे. व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी, तिखट मारा करतोय तो गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर खालीच चेंडू राहतोय, बॅटची कडा घेऊन तिथे चेंडू घरंगळत राहिला. वैभव पाटील अफलातून गोलंदाजी करतोय ती आपल्या संघासाठी. हो, हा चेंडू मला असं वाटतं यष्ट्यांवर आदळतोय आणि अजून एक धक्का, अजून एक खेळाडू बाद होतोय आरसी बॉयज अलिबाग संघाचा सचिन म्हात्रे.
डीजे मास्टर पण अण्णांना आवडणारीच गाणी लावतात. 24 लाईव्ह वाले सगळे हसतायत बघा, कारण अण्णांच्याच एरियातले ते आहेत, त्यांना माहिती आहे, गावातलेच त्यांच्याच गावातले आहेत, त्यामुळे अण्णांचा म्हणजे एक एक गोष्ट त्यांना माहिती आहे. बॅट्समन स्कोर आहे 3-8. 19 मध्ये 59, 19 चेंडूमध्ये 59 धावांची गरज आहे. खूपच धावांचा डोंगर समोर उभा आहे. मी तर म्हणेन की हिमालय आहे का समीर, हिमालयासारखं लक्ष आहे, त्यामुळे मेहनत पण तशीच करावी लागेल. करावी लागेल. फलंदाजांना आता आक्रमक रूप धारण करावं लागणार आहे सर. आणि विकेट पण ठेवायला लागतील टिकून. दोन्ही गोष्टींकडे कटाक्ष टाकावा लागणार आहे. मधली फळी मैदानात आहे. श्रीकांत पाटील आणि राकेश चव्हाण जे सलामीला आलेले आहेत. श्रीकांत पाटील तयार आहेत. राकेश चव्हाण नॉन स्ट्राईक एंडला. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय मिड विकेटला. आपण बोललो तसंच झालं आणि जाळ्यांवर मिड विकेटला उत्तुंग असा षटकार मारतोय तो आल्या आल्या श्रीकांत पाटील. क्या बात आहे श्रीकांत. कधी कधी असं होतं की एक रोल तोच रोल दुसऱ्या हिरोला जमेल असं नाही आहे ना. अगोदरच्या गजानन पाटील आणि वैभव पाटील यांनी मस्त गोलंदाजी केली आणि आपण म्हणतो स्लो टाकतायत. आता हा पण गोलंदाज तेच करायला गेला, मात्र ह्या चेंडूवर पडला तो षटकार. प्रत्येक गोष्ट सारखी नसते ना. प्रत्येक गोष्ट सारखी नसते. तुमच्यात मी नाहीये, तुमच्या तुम्हीच आहात. ठीक आहे, माईंचा आवाज मी काढू शकतो, 1 ओव्हर काढू शकतो, 4 ओव्हर नाही काढू शकत. जसं आपण मोरब्याला फार्म हाऊसला गेलो होतो ट्रिपला, मी प्रवीण दुगाड यांचा आवाज काढला होता. फक्त 1 ओव्हरच काढू शकतो. ती देणगी फक्त परमेश्वराने त्यालाच दिलेली असते की ज्याच्यामध्ये ती ताकद आहे, त्याच्यामध्ये ती उन्नती आहे. नक्कीच नक्कीच. प्रवीण दुगाडे सुद्धा हिंदी समालोचनाचे बादशाह आहेत. पहिल्या दिवशी इथे समालोचनासाठी आलेले आणि रायगड समालोचक असोसिएशननं अनेक समालोचक घडवलेले आहेत. तळागाळातील, गावातील, पाड्यावरचे सगळ्या समालोचकांना एकत्र करून रायगड समालोचक असोसिएशन संदीप पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी तयार केलेली आहे. या मैदानावर बघा समर्थ कडू आता गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. क्रिस गेल या नावानं प्रसिद्ध आहे. गरा गरा चेंडू तो भिंगरीसारखा फिरवतो, भोवऱ्यासारखा हा चेंडू फिरवणारा हा गोलंदाज आहे. बघूया समोर मात्र एक कॉन्फिडंट मला असं वाटतं श्रीकांत पाटील यांना आलेला आहे. राकेश चव्हाण मात्र स्ट्राईकला येतात, सिंगल काढतायत की ते स्वतः षटकार मारतायत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. हो, मारण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलेले आहेत आणि या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. प्रयत्न केला होता राकेश चव्हाण यांनी हा चेंडू मारायचा, मात्र यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलं. समर्थ कडू तयार आहे. हा ही चेंडू समर्थ कडू याला मारणं तेवढं सोपं नाहीये. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. बॅटिंग रिव्ह्यू आलेला आहे वाईड साठी. बघूया बॅट्समननं रिव्ह्यू घेतलेला आहे. श्रीकांत पाटील यांनी एकच रिव्ह्यू असणार आहे. तिसरे पंच इथे तपासतात. अरुण पारंगे, टिके कुरंगळे, अरुण पारंगे या. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा वळाला आणि सरळ चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसरे पंच अरुण पारंगे, टिके कुरंगळे. अरुण पारंगे कुठं असतील? अरुण पारंगे आलेले आहेत. शर्यतींचा आवाज, तेही बिझी आहेत. 9 दिवस ते इथे परिश्रम घेत आहेत. वाईड आहे की नाही आपण सांगायचं आहे. तिसरे पंच. बॅटिंग रिव्ह्यू आहे. पंचांनी बरोबर चेंडू आहे सांगितलंय, परंतु ऑब्जेक्शन घेतलंय बॅट्समन आणि फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. बरोबर आहे चेंडू, राईट चेंडू आहे आणि धावसंख्या मला असं वाटतं तिथे 14. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा मारलाय.
बरेच जण इथे बोलतायत की एक सिंगल काढून जर या श्रीकांत पाटील यांना दिली तरी आपला स्कोअर पुढे जाऊ शकतो, परंतु चव्हाण पण काय कमी नाही आहेत. मारलाय बघा चव्हाण साहेबांनी, लगेच चेंडू मारला लॉंगॉनच्या दिशेनं. एक सिंगल घेतलेली आहे की समर्थक कडू हा दोन्ही स्पिन करतो, आउट स्विंग पण करतो, इन स्विंग पण करतो, गुगली चेंडू टाकतो. आता तरुणांचं क्रिकेट पण खेळतोय, 40+ पण खेळतोय, त्यामुळे खूप अनुभव आहे तो या खेळाडूकडे आणि या अनुभवाचा तो फायदा घेतोय. श्रीकांत तयार आहे, शॉर्ट पिच चेंडू. श्रीकांत याला खेळवलाय अक्षरशः या सगळ्या दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत 5 चेंडू समर्थकडून टाकलेले आहेत आणि फक्त एकच धाव समर्थकडून दिलेली आहे. शेवटच्या या चेंडूवर समर्थकडू आता किती धाव देणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. यॉर्कर चेंडू, एक सिंगलच कदाचित मिळेल आणि या सिंगलनं धावफलक हलतोय आरसी बॉईज अलिबाग संघाचा. धावसंख्या पोहोचते ते 3 बाद 16, अजूनही 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे ती आरसी बॉईज अलिबाग या संघाला. सर काय म्हणाल, 12 चेंडू 51 धावा, भलं मोठं डोंगर रचलं होतं तो फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. आणि आरसी बॉईज अलिबाग अशी तीच काही अशी वाटत होती टीम की कुठे ना कुठेतरी प्रतिस्पर्धा करेल, परंतु मी म्हणे पडझड झाली, विकेट्स गेल्या त्यांच्या. आणि त्यानंतर मी म्हणेन समर्थकडून जी बॅटिंग केली त्या बॅटिंगचा मी म्हणेन कुठे ना कुठेतरी फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला बसतो की काय. नाही, खरं तर त्याच्याबरोबर बॅटिंग तर होणारच होती, कारण हे जे खेळाडू आहेत ना ते बॅट्समनच आहेत, परंतु जी पहिली विकेट प्रफुल्ल पाटीलची गेली ती थोडीशी लवकर गेली. जर 2 ओव्हर जरी प्रफुल्ल पाटील राहिला असता ना पिंट्या, कमीत कमी 20-25 धावा करूनच तो बाहेर गेला असता, कारण तो असं काय नाश्ता करणारा माणूस नाही, त्याला बिर्याणीचं जेवण लागतं. तो कॅचच समर्थकडू सर्वांनी पकडलेला. हो कॅप्टनचा झेल पकडला. परिस्थिती आता आपण स्कोअर ट्रेंडकडे पाहिलं की हा खूपच खाली आलाय. स्कोअरचा ग्राफ, ट्रेंडचा ग्राफ तो आरसी बॉईज अलिबागच्या. बोल समीर. गोलंदाज दीपक स्ट्राईक एंडला फलंदाजी करतो. फलंदाज श्रीकांत पाटील. श्रीकांत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरला मारला, झेल पकडणार का? फलंदाज बाद आणि सुवर्ण संधी जाणार आमच्या देवेंद्र डीजे कडे. संजय गायकर प्रोप्रायटर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील सत्ते. सुनील सत्तेने कॅच पकडली. मॅन फ्रॉम भातांचा हा खेळाडू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जातोय. फलंदाज प्रवीण डाकीनं पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि तोच प्रवीण डाकी जसा आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता त्याच्यावर मदार असणारे भलं मोठं डोंगर रचलाय प्रतिस्पर्धी टीमनं समोरच्या टीम समोर. तर मी म्हणणार आरसी बॉईज आता काय करणार अलिबागचे खेळाडू हे पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं हवा काढून घेतले टीके माईसर या सामन्याची. हा नक्कीच 51 धावा म्हणजे 25-25 धावा. 4-5 षटकार मारावे लागतील प्रति ओव्हर. कठीण होऊन बसलंय. आता स्पीड वाढवलाय. या एंडमधून टाकताना आपण बघितलं की स्लो गोलंदाज वापरले. आता त्या एंडनं फास्टर म्हणजे मीडियम फास्टर गोलंदाज वापरतोय तर समर्थ कडू. टेक्निक बघा त्याची. ओ शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रफुल्ल ठाकूरच्या आणि अजून एक फलंदाज बाद होतोय प्रवीण डाकी. मोकाल अगदी मी म्हणेन 16 धारावा अवघ्या मी म्हणेन स्कोरबोर्डवर लागल्यात बॅटिंग करणाऱ्या अलिबाग टीमच्या. अगदी मी म्हणेन 4थं षटक प्रगती पथावर आहे. दीपक गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंची फेकी झाली. पहिला चेंडू डॉट टाकला.
पहिला विकेट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसरी विकेट. म्हणजे जबरदस्त गोलंदाजीचा नजराना पेश करतोय गोलंदाज. कर्णधाराच्या विश्वासाला सर सार्थ गोलंदाजी करणारा, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ लाईन न गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. अगदी मी म्हणेन दीपक गायकर, गंबे, दीपक गंबे. चांगली गोलंदाजी, तितकी चांगली फलंदाजी होताना दिसत नाहीये सर. हा चेंडू कव्हरला मारण्याचा प्रयत्न सरळ फाईन लेग रिदम मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय, जाणार का चौकार का अडवणार, परंतु हा येतोय 4 धावेंसाठी. चौकार आणि सुवर्ण संधी जाणार डीजे मास्टरकडे. जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते, तितकी चांगली फलंदाजी होताना. जिथे धावांचा पाठलाग करायचा होता 67 आणि धावा जमल्यात, त्या मी म्हणेन प्रति 4 षटकाचा खेळ चालू आहे. 20 धावा अवघ्या जमल्यात. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मारला होता, क्षेत्ररक्षकानं अडवलाय. तो पर्यंत दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल सर. रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते, परंतु या रनिंग बिटवीन विकेटचा काय फायदा तेवढा होईल म्हणून वाटत नाही. थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो. षटकार चौकार पाहिजे हे ओळखलंय क्षेत्ररक्षकांनी, म्हणून जमीलगतच्या फटक्यांवर अगदी शांत सहज फिल्डिंग त्यांची सुरू आहे. हा चेंडू मारलाय, वडा स्ट्रोक. बघूया उंची तर आहे, लांबी मिळेल का. आणि हो, तिकडे लेदरच्या नेटमध्ये हा चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे मारला जातोय षटकारासाठी. क्या बात आहे मनोज मोकल. नागोरीनं पण सुंदर गाणं बनवलेलं आहे, अतिशय सुंदर गाणं नागोरी. पोपेटा साहेबांचा सगळा स्क्वॉड मला असं वाटतं आलेला आहे. सपोर्टर्स आता आलेले आहेत, कारण सेमीफायनलचा सामना नंतर त्यांचा आहे. या मॅच मध्ये गौरी स्पोर्ट्स उलवे ची बाजू जरा थोडीशी उजवी वाटते. बघूया, पहिल्या 2 चेंडूवर जर 2 षटकार आले तर डावी होऊ शकते. नाही, टप्पा मिळाला ना एखाद्या गोलंदाजाला की खूप त्याचं मनोबल वाढतं आणि मग धावा त्या गोलंदाजाला काढणं कठीण होऊन बसतं. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवलेली आहे ती राकेश चव्हाण यांच्यासाठी. 50+ खेळाडू सलामीला आलेले, अजूनही विकेटवर आहेत. हो, मस्त फटका, टोला आणलाय, ताकद काढली आहे त्यांनी. मात्र चेंडू जातोय तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिळते सिंगल. 5 बाद 28, अजूनही 4 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 38 धावा पाहिजेत. सामना झुकलेला वाटतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. अगदी आरसी गौरी स्पोर्टच्या बाजूनं अलिबाग संघ पडझड करताना दिसतोय. थोडासा उशीर होतोय, परंतु फलंदाज बाद होण्याचा क्रम का थांबेना अलिबाग टीमचा सर. अगदी फलंदाज बाद होतोय. मनोज मोकल अगदी चांगला गुणी खेळाडू म्हणून अलिबाग टीम कडून सातत्यानं कामगिरी करत आलेला हा खेळाडू पाहायला मिळतो. फलंदाज बाद झाल्यानंतर आता कर्णधाराला टेन्शन आलं असेल, परंतु टेन्शन घेऊन करणार काय. ज्या पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं अपेक्षित होत्या, तिथे फक्त 6 धावा आणि 1 विकेट गेला. काय म्हणाल सर? नाही, आपण वारंवार सगळं जो ब्लेम आहे ना तो प्रफुल्ल पाटीलवर टाकतोय, परंतु तसं नाही.
मग बाकीच्यांचं काय लोणचं घालायचं का? बाकीच्या खेळाडूंना पण घेतलेत ना, कुणाला 5,000, कुणाला 4,000, कुणाला 15,000 पॉइंट्स ना, मग त्यांची पण जबाबदारी आहे. 100% कॉर्डिनेशन महत्वाचं आहे, टीम वर्क महत्वाचं आहे. कॉर्डिनेशन एखाद्या खेळाडूचा, अगदी आपण लेडीज वर्ल्ड कप जिंकलो, सगळ्यांचा परफॉर्मन्स भारी होता. अगदी मी म्हणेन स्मृती मंधाना असतील, सगळ्या खेळाडूंचा लेडीज क्रिकेटच्या माध्यमातून जो वर्ल्ड कप जिंकला आपण आता सध्या, सगळ्या लेडीजना आपल्या जबरदस्त प्रत्येक मॅच हाताळली आणि त्याचा फायदा आपल्या भारतीय क्रिकेटला झाला, यात शंका नाही आहे. तसंच व्हायला पाहिजे होतं, तसं झालंय. मात्र समर्थ कडूच्या टीमचं, गौरी स्पोर्ट्स उल्वेच्या प्रत्येक गोलंदाजानं प्रत्येक फलंदाजानं आपलं योगदान दिलंय. शॉर्ट पिच चेंडू तटवलाय हवेमध्ये, यष्टीरक्षक धावतोय. समर्थ कडू परिश्रमांची पराकाष्ठा करतोय आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. 6 बाद 30 जिंकायला शेवटच्या 2 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. ती आरसी बॉईज अलिबाग या संघाला. कॅप्टन प्रफुल्ल पाटील, टीम ओनर राकेश चव्हाण थोडेसे टेन्शनमध्ये आहेत, मात्र समर्थ कडू आणि प्रफुल्ल पाटील हे थोडेसे आनंदात. हो, राकेश चव्हाण यांनी खूप वेळानंतर मारला, मात्र तोही झेल. ग्रेट कॅच, एक्सलंट झेल. सतेने एक्सलंट झेल पकडलेला आहे, जबरदस्त हा झेल पकडला सुनील सतेनं, अफलातून झेल पकडलेला आहे सुनील सतेनं. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतो. बघा, हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता, चव्हाण साहेबांनी मारला, राकेश चव्हाण साहेबांनी, आणि हा उंच उडी मारून घेतला. पडले, झडले, अक्षरशः कोसळले मैदानावर, धारातीर्थी पडले, मात्र चेंडू काय हातातून सोडला नाही आणि आनंदोत्सव साजरा करतात. या बात आहे सुनील सते. दादा आपण पाहिलं असेल, परंतु वैशिष्ट्य राहिलं या क्षेत्ररक्षणाचं, एकही झेल सोडला नाही, एकही मिसफील्ड झाले नाही. परंतु एक मिसफील्ड अलिबाग संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाली होती आणि राकेश रामनाथचा तो झेल जर का सोडला नसता तर इतका धावांचा डोंगरही उभा राहिला नसता. या ठिकाणी एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने मैदानात उतरले असते. म्हणजे एक चूक तुम्हाला किती मागणी ठरते, त्याचं उत्तर आता नक्कीच मिळालं असेल. नक्की नक्की देवेंद्र, आपलं म्हणणं रास्त आहे. आता वेळ निघून गेलेली आहे आणि एका चेंडूमध्ये 37 धावांची गरज असताना ती पण नाही निघाली आणि हा सामना जिंकलेला आहे तो गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघानं. सुनील म्हात्रे साहेब, हार्ड लक तुमचं. आरसी बॉयज अलिबाग हार्ड लक. गौरी स्पोर्ट्स उल्वे हा पहिला संघ आहे जो या 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये फायनल मध्ये पोहोचलेला आहे. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन. तिकडे समर्थ कडू बघा, टोपी उंचावून आपला आनंदोत्सव साजरा करतायत, सांगताय हम जीत गए आणि फायनलला पोहोचलेली आहे ती पहिली टीम गौरी स्पोर्ट्स.